सेवा भाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। आमच्या शेतकऱ्यांना ही वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही तुम्हाला ती सवलत देऊ। त्यामुळे आता तरी 5 वर्षापर्यंत ही सवलत तुमच्याकरता आम्ही ठेवली। आणि एवढंच नाही तर आता आपण जे सोलरायझेशन आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं होतं की लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली। आता लाडक्या बहिणींना टेन्शन नाही, आता लाडक्या बहिणींची योजना देखील बंद होणार नाही ते देखील व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे। त्याबद्दल त्यांनी काय सांगितलं आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही हे व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। ऑक्टोबरचा हप्ता देखील कधी जमा होणार आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तुम्ही हे व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं, लाडकी बहीण योजना बंद न करण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला। जोपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आपण स्वतः सत्तेत आहोत तोपर्यंत ही योजना सुरू राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। दिवाळीची भाऊबीज म्हणून लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळतच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। म्हणजे की प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळतच राहील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। परंतु सध्या जर आपण बघितलं की हा लाभ सर्व बहिणींना भेटत आहे, परंतु वेळेवरती हे पैसे भेटताना दिसत नाही आहे। आता बघा, ऑक्टोबर जे महिना आहे ते संपायला काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत, जे की ऑक्टोबर महिन्याचा जे तुमचा 16वा हप्ता आहे ते देखील तुम्हाला अजून मिळालेला नाही। आता आपण पाहणार आहोत की ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला कधी मिळतील। याच्यामध्ये जर आपण पाहिले की मागचे 5 ते 6 लाख त्या महिन्यात न मिळता पुढच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मिळत आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला देखील ऑक्टोबरचा लाभ हे नोव्हेंबरच्या पहिल्या नाही तर दुसऱ्या आठवड्यात पैसे वाटप होणे सुरू होऊ शकते। जेव्हा निधी मंजुरीचा GR येईल त्याच्यानंतर काही दिवसांनी हे तुमचं वितरण सुरू होईल। त्यानुसारच हा लाभ देखील लेट होण्याची शक्यता आहे, कारण की ऑक्टोबर महिना संपायला काही दिवस राहिलेले आहेत। अजून GR देखील आलेला नाही आणि कुठलीही ऑफिशियल घोषणा देखील झालेली नाही। त्याच्यामुळे हे तुमचा 16वा हप्ता देखील नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा।